नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपली माती आपले माणसं या चॅनलवर. सर्वात प्रथम सर्वांना सांगू इच्छितो की आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्याला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला या वेळेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहेत. कुठलंही DBTचं अनुदान येत आहे आणि ते आपल्या अकाउंटवरती जमा होत नाही. त्याकरिता आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे की नाही. त्याकरिता काय करायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचे आहे. त्याच्यानंतर UIDAI.gov.in या वेबसाईटवरती एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर UIDAI असा फॉर्मॅट आपल्यासमोर ओपन होईल. त्यानंतर myAadhar.gov.in याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर त्याला स्क्रोल करत खाली घ्यायचं आहे. इथे येईल बघा बँक सीडिंग स्टेटस, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये बघा वरती दिसेल आपल्याला एंटर आधार नंबर आणि खाली दिलेला हा कॅप्चा, त्याच्यामध्ये आपल्याला एंटर करायचं आहे. तर मग आपण चला आधार नंबर एंटर करूयात. 89 इथे दिसतो हा कॅप्चा. जसाचा तसा आपल्याला या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. बरेच शेतकरी याच्यासाठी अडचणीत येतात. याच्यामध्ये OTP येईल, तो OTP एंटर करायचा आहे. बँकेमध्ये जातात तरीही बँकेमध्ये तासनतास उभं राहून आपल्याला वेळ खर्च करावा लागतो. तरीही आपल्याला आपलं हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसतंय आपलं हे आधार लिंक आहे. जर या ठिकाणी आपल्या बँकला आधार लिंक असेल तर या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्ह असं दिसेल आणि जर आधार नसेल तर या ठिकाणी खुलीचं चिन्ह येईल आणि ते स्टेटस ॲक्टिव्ह नसेल. धन्यवाद.